तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीच्या नोंदणी करण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली। त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत रात्र काढावी लागत आहे। आरआरसी न्यूज रिपोर्टर विशाल नांदुकार यांचा विशेष वृत्तांत। जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकरी एकजुटीचा जय। नोंदणी प्रक्रियेसाठी शेतकरी रात्रभर रांगेत थांबल्याचे हे चित्र आहे। बाजार समिती प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध झालेली नाही। त्यांना अंधारात आणि गटाराजवळ रात्र काढावी लागली। यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। बाजार समिती परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही, तसेच पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था किंवा शौचालयाची सोय याचा पूर्ण अभाव आहे। काही शेतकऱ्यांना तर पावसाळ्यामुळे चिखलातच रात्र जागरण करावे लागले। या दयनीय अवस्थेवर स्थानिक शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, ज्यात शेड, दिवे, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था यांचा समावेश आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे। आम्ही शेतातून उत्पादन आणतो, पण बाजार समितीत आपली अशी दयनीय अवस्था होईल हे कधी स्वप्नातही वाटले नव्हते, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम घोंगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आज रविवार असल्याने कार्यालयात सुट्टी आहे आणि कोणताही कर्मचारी हजर नाही। त्यामुळे त्यांनी स्वतः शेतकऱ्यांना विनंती करून उद्या सोमवार सकाळी 11 वाजता येण्यास सांगितले आहे। शेतकऱ्यांच्या श्रमाचा सन्मान राखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। आज कॉटन मार्केट इथे आम्ही सर्व शेतकरी जमा झालेलो आहे। नोंदणी करण्याकरिता सोयाबीनची नोंदणी करण्याकरिता आम्ही जमा झालो आहे। तरी इथं आता सध्या कोणता अधिकारी उपलब्ध नसून आम्हाला 3 खिडकीवर यांनी कन्वर्ट करण्याकरिता सांगितलं आहे। इथे शेतकरी 200 ते 300 शेतकरी आता रात्रभर बसणार आहे। इशू काट्या या तरी शासनाने आमची त्याची दखल घेण्यात यावी। 4-4, 5-5 टेबल लावण्यात यावे आणि त्यानंतर शासनाने जो विषय घेतलेला आहे थंबचा, आता जे शेतकरी वयोवृद्ध आहेत ते थंब देऊ शकतील काय, येऊ शकतील का, अपंग दिव्यांग येऊ शकतील का थंब द्यायले, मग त्याचे वारस आहेत ते ऑनलाईन करता इथं आलेले आहेत त्यांनी थंब घ्यावे। हे आमची शासनाकडे कळकळीची विनंती आहे। लवकरात लवकर हे तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया चालू करण्यात यावी, ही माझी आग्रहाची विनंती आहे। नाही तर संतप्त शेतकरी जिल्हाधिकाऱ्याला भेट देतील। इथे आलो, इथे 300-400 लोकांची रांग आहे आणि या सरकारचा निषेध आहे। कारण आपलं म्हणणं असं आहे की जगाच्या पोशिंद्याले माल विकायला सुद्धा रांगीत राहावं लागते। ह्याच्यापैकी दुर्दैवाची गोष्ट आहे काय? आणि जे राहिले थंब, एका माणसाला 3 थंब द्यावं लागतात, त्या थंब येत नाही। साधारण कंट्रोलमध्ये एक माणूस 1.5 तास उभा राहते थंब द्यासाठी। म्हातारे लोक आहेत, त्या म्हाताऱ्या लोकांचा थंब येत नाही। त्यामुळे आता हे लोक इथं कसे येणार आहे? त्यामुळे थंबची सिस्टीम बंद पाहिजे। डायरेक्ट म्हणजे असे कागद घ्या आणि माल विका, हे असं पाहिजे। आमची मागणी एवढीच आहे, थंब आहे। आता आमचे वडील आहेत, बुजुर्ग आहेत, आम्हाला तो थंब जो आहे तो थंब जर दिला तर त्यांना इथं आणणं यावेळी किंवा सकाळी योग्य नाही आहे। तर आम्ही त्यांचे मुलं आहोत, तो थंब कॅन्सल करा एवढी मागणी आहे। एवढ्या जणांचा ते थंब घेऊ नाही शकत। बरोबर, कोणी कसं आहे, आंधळा आहे, कोणी हे आहे, कोणाचे अंगठे येत नाहीत, काही नाही आहेत। अर्ज घेऊन घ्यावा आणि नोंदणी करून घ्यावी, आमचं एवढंच म्हणणं आहे। ठीक है। पानी है, अभी रात भर कल 11 बजे तक के अपने को यह इंतजार करना पड़ता। अब वो लोग कुछ लाइन में लग रहे नहीं, कुछ आ रहे, कुछ कैसा। नोंदणी के बारे में उन्होंने बताया, बोले कल से चालू होंगे 11 बजे से। कुछ तो नहीं दिख रहा साहब यहाँ पे। आम्ही शेतकरी नोंदणीसाठी आलेलो आहे इथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, आणि हे शेतकऱ्यांचे बेहाल चालू आहे तिथं। आणि नोंदणीचा मेसेज आला नाही अजून, सरकारला गेलाय कृषी उत्पन्न बाजार समितीले, पण शेतकऱ्यांना खूप त्रास होऊन राहिलेला आहे। आणि याची रातोरात हे लाईन लागते आणि अवंतर सातबारे पहिले घेऊन घेतात आणि नंतर शेतकऱ्यांचे घेतात, अशी यांची आतमधून लिंक लागेल आहे। मी गाळेगावचा एक शेतकरी आहे, चेतन श्रीराम नळकांडे, राहणार गाळेगाव। हे शेतकरी उपाशी तापाशी आहे तिथं। इथं लाईटची सोय नाही, पाणी पियाची सोय नाही आणि सर्व नागरिकांना त्रास होऊन झाला इथं।